गव्हाची लागवड करत असताना काही भाजीपाला लावावा असं वाटलं. यावर्षी लसणाला चांगला भाव होता. 400 ते 450 रुपये प्रमाणे लसण विकला गेला. तर आपल्या घरच्या घरी वर्षभरासाठी लसण खाण्यासाठी उपयोगात यावा म्हणून मी 2 किलो लसणाची लागवड केली. आणि या लसणाच्याच बाजूला पत्ताकोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, वांगे, मिरची, पुन्हा पालक, शेपू आणि काही आंब्याचे झाडंसुद्धा लावलेले आहेत. जेणेकरून आपण घरच्या घरी भाजीपाला जर उत्पादित केला तर खर्च थोडा कमी लागतो. त्यामुळं नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली तर ती परवडू शकते. सध्या स्थितीमध्ये लसण असा आलेला आहे. अत्यंत छान पद्धतीने तो वाढलेला आहे. त्याला 2-3 वेळेस पाणी दिलेलं आहे. आणि गोबी, फुलकोबी अर्धा ते 1 किलोच्या दरम्यान झालेली आहे. हे अशा पद्धतीची ह्याची ग्रोथ झालेली आहे. आणि हा गहू जवळपास 1 एकर क्षेत्रामध्ये आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपण या ठिकाणी हे शेपू, पालक, हे छोटे छोटे आंब्याचे झाडं, हे टोमॅटो, कांदा, हे वांगे, म्हणजे अशा पद्धतीचं थोडा भाजीपाला उत्पादित केलेला आहे. जेणेकरून मार्केटमधून भाजीपाला खरेदी करण्यापेक्षा आपला घरच्या घरी जर भाजीपाला उत्पादित केला तर तो चांगला आधार ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा भाजीपाला उत्पादित केला तर शेती नक्कीच फायद्याची ठरू शकते. शेतीमध्ये फक्त नियोजन करता आलं पाहिजे.